श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील जो पंचम सोपान सुंदरकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जन हो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 973. आपण गेल्या चिंतन प्रवाहामध्ये समुद्र आणि प्रभू रामचंद्रांचा संवाद अभ्यासत होतो. प्रभू रामचंद्रांनी 3 दिवस आणि 3 रात्र समुद्राची विनवणी केली खरं, परंतु जड असंवेदनशील असलेल्या या समुद्राला प्रभू रामचंद्रांचं हे स्वामित्व, त्यांचं हे प्रभुत्व याचं आकलनच झालं नाही. मग अशा समुद्राला योग्य धडा शिकवण्याच्या दृष्टीने प्रभू रामचंद्रांनी लक्ष्मणाला सांगितलं की लक्ष्मण बाण सरासन आनो सोशिय बारिदी बिसिख कृसानो. अशा पद्धतीने लक्ष्मणाकडून धनुष्यबाण प्रभू रामचंद्रांनी मागितला. त्याला जीवन जगण्याची 7 सूत्र देखील सांगितली. आणि जसा प्रभू रामचंद्रांनी आपला हा बाण समुद्राच्या दिशेने धनुष्यावरती चढवला, त्या सरशी समुद्रातील समस्त जीव हे अत्यंत आक्रोश करू लागले. त्यांना जणू काही आपला स्वतःचा मृत्यू समोर दिसू लागला. मग अशा या जंतूंच्या, अशा या जीवांच्या रक्षणासाठी समुद्राने ब्राह्मण रूप धारण केलं आणि तो प्रभू रामचंद्रांना शरण आला. गोस्वामीजी म्हणतात की एखाद्या खलवृत्तीच्या व्यक्तीला देखील जरब शिकवल्याशिवाय, धडा शिकवल्याशिवाय त्याला समोरच्या व्यक्तीचं प्रभुत्व कळत नाही. ज्याप्रमाणे केळीच्या झाडाला देखील कापल्याशिवाय ते फळत नाही. प्रभू रामचंद्रांना समुद्र शरण आला आणि त्यांना विनंती करू लागला की आपण माझ्या समस्त अवगुणांना क्षमा करा. आपलं हे कुळ कसं आहे पंचमहाभूतांचं, गगन समीर अनल जल धरणी इनकई नाथ सहज करणी. अशा या पंचमहाभूतांच्या या जड कुळामध्ये माझा जन्म झालाय, त्यामुळे मी असंवेदनशील आहे. मला आपली प्रार्थना कळू शकली नाही प्रभो, परंतु आपण समस्त चराचराचे स्वामी आहात. आपण मला जशी आज्ञा द्याल तीच माझ्या हिताची असेल. अशा पद्धतीने समुद्र प्रभू रामचंद्रांना शरण गेला. शरणागताचं रक्षण करणं हे प्रभू रामचंद्रांचं ब्रीद आहे. अशा या समुद्राला देखील शरण आल्यानंतर प्रभू रामचंद्र आपल्या कृपाछत्राखाली घेणार का? हाच या चौपाईमध्ये असलेला एक उत्कट बिंदू आहे. आणि या शरणागतीच्या आधी समुद्र आणि प्रभू रामचंद्रांचं जे विचार मंथन होतं, त्यातील आज एका अत्यंत महत्वाच्या अशा सूत्रामध्ये आपण प्रवेश करणार आहोत. आपल्या या चौपायांचं गायन आपण 2 कथांच्या पूर्वी केलंय आणि त्यामुळं आज आपण थेट कथा विभागामध्ये प्रवेश करूयात. समुद्र प्रभू रामचंद्रांना शरण गेला आणि तत्पश्चात तो प्रभूंना म्हणतो की प्रभू, आपण अत्यंत उत्तम गोष्ट केली. जर आपण मला दंडित केलं नसतं, जर आपण मला शिक्षा दिली नसती, तर मला देखील माझा स्वामी कोण आहे याची कधी ओळख झाली नसती. आपण मला माझी मर्यादा समजावून सांगितली की जरी मी शक्तिमान असलो, जरी माझ्यामध्ये हे प्रचंड सामर्थ्य असलं, तरी या सामर्थ्याचा धनी कोण आहे याची ओळख तुम्ही मला करून दिली प्रभो. त्यामुळे प्रभू भल कीन मोहि सिख दीनी मरजादा पुनि तुम्हरी कीनी. अशा पद्धतीने समुद्र प्रभू रामचंद्रांच्या चरणी क्षमा याचना करतोय. आणि त्यानंतर सुंदरकांडामध्ये अनेक लोकांना माहिती असलेली एक चौपाईचं अर्धचरण गोस्वामीजी आम्हाला सांगू लागतात. ढोल गवार सूद्र पसुनारी सकल ताडना के अधिकारी. बघा, समस्त रामायणामध्ये कोणाला किती माहिती असेल, कोणाला किती माहिती असेल हा भाग वेगळा आहे. परंतु अनेकदा अनेक लोक
तुलसी रामायणामधल्या जर कुठल्या एका चौपाईला पाठ करून त्याच्या आधाराने अनेक मानस अभ्यासकांना प्रश्न विचारत असतील तर ती ही चौपाई आहे, ढोल गवार सूद्र पसुनारी सकल ताडना के अधिकारी. जे लोक या चौपाईशी अनभिज्ञ असतील त्यांच्यासाठी याचा थोडासा मागोवा घेऊन थोडासा सविस्तर असा वृत्तांत मी आपणास सांगतो. सर्वप्रथम या अर्धचरणाचा सरळ अर्थ काय आहे? समुद्र प्रभू रामचंद्रांना म्हणतोय की आपण मला शिक्षा दिली हे अत्यंत योग्य झालं, कारण ढोल अर्थातच नगारा, गवार याचा अर्थच एखादा अडाणी अनपड गावंढळ, शूद्र म्हणजे अर्थातच एखादी अंत्यजे अशी व्यक्ती, पशु म्हणजे पशु आणि नारी याचा अर्थ स्त्री. या 5 गोष्टी ज्या या जगामध्ये आहेत, या सर्व गोष्टी शिक्षेसाठी अधिकारी आहेत, शिक्षेसाठी पात्र आहेत. बस गोस्वामीजींनी ही चौपाई लिहिली आणि समस्त बुद्धिजीवी लोकांना गोस्वामीजींना आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं करण्यासाठी हे खूप मोठं भांडवल मिळालं. बघा, मी सर्व साहित्याचा गुरुकृपेने सम्यकतेने अभ्यास करतो, परंतु मी कुठल्याही साहित्याचा कधी विरोधक राहिलो नाही. माझं प्रत्येक साहित्य वाचनाचं एकच सूत्र असतं की त्या साहित्यामध्ये जे मला दिसतं, त्या ग्रंथामध्ये मला जे सापडतं ते माझ्या सद्गुरूंनी जो मला बोध दिला आहे त्याच्याशी साम्यकता ठेवतंय का नाही. त्याच्यामध्ये जर मला कुठल्याही पद्धतीचा दुरावा दिसला, कुठल्याही पद्धतीचं जर द्वैत दिसलं तर मी त्या गोष्टीचा स्वाभाविकपणे त्याग करतो. जे माझ्या सद्गुरूंच्या स्वभावाला अनुकूल आहे त्याचा मी स्वीकार करतो. परंतु अशा सम्यक पद्धतीने विचार करणारी बुद्धिजीवी मंडळी देखील समाजामध्ये विरळ आहेत. एखाद्या गोष्टीला आपण कॉर्नर करणं म्हणतो ना, त्यामध्ये एखादं जर न्यून सापडलं तर त्या छिद्राला आणखीन मोठं करणं, हे जसं काही लोकांचा उद्योग असतो, त्याप्रमाणे गोस्वामीजींच्या या चौपाईच्या अर्धचरणाला समाजामधल्या अनेक बुद्धिजीवींनी गोस्वामीजींवरती टीकास्त्र सोडण्यासाठी वापरलंय. ओशो रजनीश ज्यांच्या साहित्याचा मी कधी कधी उल्लेख करत असतो, मी काही त्यांचा फार मोठा वाचक नाहीये, परंतु मला त्यांच्या काही गोष्टी या अत्यंत प्रिय आहेत, अत्यंत आवडतात. आणि काही गोष्टी या माझ्या सद्गुरूच्या बोधाला अनुकूल नसल्यामुळं मी त्या वाचून लगेचच माझ्या स्मृतींमधून खोडून टाकत असतो. ओशो रजनीश गोस्वामी तुलसीदासांच्या बद्दल जेव्हा जेव्हा त्यांच्या साहित्यामध्ये त्याचा उल्लेख करतात तेव्हा पराकोटीची टीका ओशो रजनीशांनी गोस्वामी तुलसीदासांवरती केली आहे. न जाणे त्यांना काय एवढं खटकत होतं, परंतु ओशो रजनीशांच्या चरित्रामध्ये गोस्वामी तुलसीदासांच्या विषयी अत्यंत कधी कधी खालच्या पातळीवरती येऊन देखील आपल्याला टीका वाचायला मिळते. असे अनेक व्यक्तित्व आहेत की जे गोस्वामी तुलसीदासांच्या या परम पावन अशा रामचरितमानस ग्रंथामधल्या त्रुटी शोधत असतात. अहो, हे तर आता या ग्रंथाच्या पश्चात 500 वर्षानंतर आपल्याला हे विरोधक दिसत आहेत, परंतु प्रत्यक्ष गोस्वामी देखील जेव्हा होते देहात तेव्हा देखील त्यांच्या विरोधकांची संख्या काही कमी नव्हती. अनेकांनी त्यांचा हा ग्रंथ बुडवण्याचा प्रयत्न केला. अनेक धर्मसभेमधून या ग्रंथाला जाळून टाकण्यापर्यंत देखील मागणी करण्यात आली, परंतु जेव्हा प्रत्यक्ष महादेवाची स्वाक्षरी या काशी विश्वेश्वराच्या मंदिरामध्ये या ग्रंथावरती झाली तेव्हा समस्त समाजाला नतमस्तक व्हावं लागलं. का बुद्धिजीवी मंडळी गोस्वामीजींना या चौपाईच्या आधाराने नेहमी आरोपीच्या पिंजऱ्यात ठेवतात? आपण बघा, जो नगारा आहे, जो चामड्यापासून बनलेला असतो, त्याला बडवावंच लागतं, त्याशिवाय तो आवाज तयार करूच शकत नाही. जो एखादा गवार आहे, ज्याला कुठल्याही प्रकारचं जीवन जगण्याचं, राहणीमानाचं कुठलीही पद्धत माहिती नाही, अशा व्यक्तीला जर शहरामध्ये आल्यानंतर
कुठल्याही गोष्टीचा जरी उपयोग करायचा असेल तर त्याला ठिकठिकाणी लोकांच्या अपमानाला सामोरं जावं लागतं. त्याला या ठेचा खात खातच जीवन शहरामध्ये कसं जगावं हे शिकावं लागतं. जो शूद्र आहे, जो अंत्यज आहे, त्याला देखील संस्कार नसल्यामुळं अनेकदा या अशा उच्च संस्कारित लोकांच्याकडून अपमानाला सामोरं जाऊन जीवन जगण्याचे संस्कार शिकावे लागतात. जो पशु आहे त्याला देखील अनेक प्रकाराने ताडण केलं जातं. आपण बघा, एखादं घरात श्वान जरी आणलं, कुत्रं जरी आणलं, तरी जर त्याला शिकवणारा ट्रेनर असेल तर तो एका हातामध्ये काठी आणि दुसऱ्या हातामध्ये ट्रीट घेऊन बसतो. आणि जर त्या कुत्र्याने त्याने सांगितल्याप्रमाणे केलं नाही तर त्याला काठीचा हात किंवा मग बिस्किटाचा प्रसाद या दोन पैकी काहीतरी मिळत राहतं. म्हणजे पशु देखील हे नित्य शिक्षेच्या आधारानेच आपल्याला समाजामध्ये दिसतात. या 4 गोष्टींच्या विषयी देखील बुद्धिजीवींमध्ये विशेष बेबनाव नाही, परंतु एका गोष्टी मात्र त्यांना अत्यंत गोस्वामी तुलसीदासांवरती टीका करण्यासाठी उपयुक्त ठरते. कारण गोस्वामीजींनी या 4 गोष्टींच्या बरोबरच स्त्रीला देखील 5वी वस्तू म्हणून या चौपाईमध्ये सांगितलंय. ढोल गवार सूद्र पशु नारी सकल ताडना के अधिकारी. आणि स्त्री ही अशा पद्धतीने शिक्षेला पात्र आहे हे म्हटल्यानंतर गोस्वामीजींवरती एक मागास विचाराचं व्यक्तित्व अशा रीतीने आरोप केले जातात. जो स्त्री पुरुष समानत्वाच्या विरुद्ध आहे अशा पद्धतीने आरोप केले जातात. ज्यांना स्त्री म्हणजे देखील एखाद्या पशुसारखी, एखाद्या नगाऱ्यासारखी मारण्यासाठी योग्य आहे अशा पद्धतीच्या विचारांचे गोस्वामीजी समर्थक आहेत, अशा पद्धतीचे त्यांच्यावरती आरोप लावण्यात येतात. परंतु या सर्व आरोपांमध्ये आपण त्या व्यक्तीचं चरित्र विसरून जातो. गोस्वामी तुलसीदासांच्या जीवनातला एक प्रसंग मी आपणास सांगतो, ज्यावरून तुम्हाला लक्षात येईल की गोस्वामीजींच्या हृदयामध्ये स्त्री या व्यक्तित्वाविषयी किती कमालीचा आदर होता. जेव्हा गोस्वामीजी अयोध्येमध्ये अशा पद्धतीने रामायणाचं हे सर्व लिखाण झाल्यानंतर, त्याचं उद्घाटन झाल्यानंतर चौऱ्यावरती लोकांना एकत्र करून चौपाया गायचे, त्याच्याबरोबर आनंद घ्यायचे, रामायणाचं महत्त्व लोकांना सांगायचे, त्यावेळेला अनेक तथाकथित मंडळींना गोस्वामीजींचं हे वाढतं महत्त्व सहन व्हायचं नाही. मग अशा या गोस्वामीजींना बदनाम करण्यासाठी त्यांनी काय केलं? एक वैशाली नावाची वेश्या होती. त्या स्त्रीला गोस्वामीजींना कुठेतरी कलंकित करण्याच्या निमित्ताने तिला त्यांच्याकडे पाठवलं. आता गोस्वामीजींना भेटायचं कुठं म्हणून ती शोधत शोधत एका चौऱ्यावरती गेली, जिथं गोस्वामीजी सर्वांना रामचरितमानसचा आनंद देत होते. ही देखील काही अंतरावरती उभी राहून गोस्वामीजींच्या चौपाया ऐकत होती आणि ऐकता ऐकता ती स्वतःचं देहभान कधी विसरून गेली ह्याचा तिला पत्ताच लागला नाही. त्या प्रभू रामचंद्रांच्या नामस्मरणामध्ये या वैशालीला स्वतःच्या येण्याच्या हेतूचा देखील विसर पडला. बघा सज्जनो, जरी वेश्या असली तरी ती एक स्त्री आहे, तिच्यामध्ये एक मन आहे. आपल्या चरितार्थासाठी तिने वाममार्ग स्वीकारला, परंतु संताचा संग असा असतो की त्याच्या जवळ जाताच आपल्या जणू काही असलेल्या या दुष्ट प्रवृत्ती, आपल्या अंतरंगात असलेल्या या वाममार्गाच्या प्रवृत्ती गळून पडतात आणि संताच्या सहवासामध्ये जीव हा स्वाभाविकपणे भगवत सन्मुख व्हायला लागतो. पहिला दिवस असाच निघून गेला. संध्याकाळ झाली, सगळे जण आपापल्या घरी जायला निघाले, तेव्हा वैशाली भानावरती आली. म्हणाली, अरे मी ज्या कामासाठी आले ते विसरलंच. पुन्हा दुसऱ्या दिवशी तसंच, तिसऱ्या दिवशी तसंच, असं करता करता काही दिवस ही सतत रामकथा ऐकत गेली आणि एका टप्प्यावरती येऊन तिच्या असलेल्या संयमाचा बांध तुटला. ती गोस्वामीजींच्या चरणांवरती गेली, ढसाढसा रडू लागली.
आपल्या सर्व केलेल्या कृतींचं, कर्मांचा तिला विलक्षण पश्चाताप झाला. गोस्वामीजींनी तिला पहिल्याच शब्दा म्हणाले, बेटी काही काळजी करू नको, रामराया सगळं चांगलं करेल बरं तुझं. वैशाली म्हणाली, पण प्रभो, अहो मी अनंत पापांनी भरली आहे हो, मला राम कसा स्वीकारेल, कसा स्वीकारेल. काही काळजी करू नको, तू असं कर, कुठेतरी आता एकांतामध्ये जा, आता हा कुमार्गाचा प्रवास सोडून दे. तुझं उदरभरण करण्यासाठी रामराया समर्थ आहे. आता अशा ठिकाणी जाऊन राहा जिथं तुला कोणी पुन्हा या मार्गाकडे खेचून घेणार नाही. वैशालीने आपला तो भाग सोडला, आपला तो व्यवसाय सोडला आणि ती वाराणसीला येऊन गंगा नदीच्या किनारी एका वसाहतीमध्ये राहू लागली. तिथं तिला कोणीही ओळखत नव्हतं. नित्य गोस्वामीजींचं ती स्मरण करायची, चिंतन करायची, रामायणाचा पाठ करत असायची. नामस्मरण करताना तिचे डोळे नेहमी भरून यायचे की गोस्वामीजी आपल्याला म्हणालेत की तुझं सर्व पूर्वसंचित, तुझं सर्व पाप रामराया एक दिवशी येऊन नष्ट करेल. परंतु हे कधी होणार, कधी होणार. अत्यंत सुंदर आवाज होता. आजपर्यंत तो आवाज पुरुषाच्या हृदयाला जिंकण्यासाठी ती वापरत होती, परंतु आता या वृत्त्यंतरामुळं तेच गायन त्या परमपुरुषाच्या हृदयामध्ये स्थान मिळवण्यासाठी वैशाली गायची. अशा सुंदर आवाजामध्ये रामचरित मानसच्या चौपाया आपल्या घरी गात असताना एक दिवशी संध्याकाळी गोस्वामीजींची स्वारी बनारसला आली होती. सायं पूजा झाल्यानंतर, गंगा मातेचं दर्शन, आरती झाल्यानंतर गोस्वामीजी घाटावरून आपल्या निवासस्थानी, आपल्या विश्रामस्थानी जायला निघाले आणि वाटेत त्यांच्या कानावरती या अत्यंत मधुर चौपायांचा आवाज आला. त्या सरशी त्यांच्या लक्षात आले की हा वैशालीचा आवाज आहे. तसंच हा तपस्वी वैशालीच्या बद्दल कुठल्याही प्रकारचा किंतु मनामध्ये न बाळगता तिच्या झोपडीमध्ये गेला. एका साध्वीच्या रूपामध्ये ती वैशाली होती. एक सात्विकतेचं तेज आलं होतं तिच्या अंगावरती. आपला बाप आज आपल्या या झोपडीत आलेला पाहून वैशाली परम प्रसन्न झाली. गोस्वामीजींचे चरण तिने घट्ट धरले. गोस्वामीजी एवढंच म्हणाले, बिटिया बाप को रोटी नहीं खिलाओगी? तुझे वडील घरी आलेत ना, आज त्यांना तुझ्या हातची रोटी खायची आहे. इकडे गोस्वामीजी बाहेर ओसरीवरती बसून आपली स्नान संध्या करत होते आणि इकडे वैशाली अत्यंत प्रेमाने गोस्वामीजींसाठी भाकऱ्या भाजत होती, पोळ्या बनवत होती आणि तिकडं या एक एक पोळीचा जो दाह या चुलीवरती पेटत होता, त्यामधून जो धूर निर्माण होत होता. पूज्य मोरारी बापू सांगतात की हा धूर केवळ लाकडांचा नव्हता. या संताच्या ताटामध्ये जसं जसं त्या गरम पोळी भाकरी येऊन पडत होते, त्याच्या प्रत्येक घासाबरोबर जणू काही गोस्वामीजी या वैशालीच्या पापाला ग्रहण करत होते आणि तिला शुद्ध करून टाकत होते. असं हे संत चरित्र आहे. असा गोस्वामीजींच्या हृदयामध्ये स्त्रियांच्या विषयी आदर आहे. अशा गोस्वामीजींना ढोल गवार शूद्र पशु नारी सकल ताडना के अधिकारी या चौपाईच्या आधाराने या समाजाने अनेक प्रकाराची दूषणं लावण्याचा प्रयत्न केला आणि तेही या शब्दाचा नीट अर्थ न समजता. यामागे नेमकं संतांना काय सांगायचं आहे त्याचा मतितार्थ लक्षात नीट न घेता. बघा सज्जनो, आपण या पाचही तत्वांचा थोडासा नीट विचार केला तर लक्षात येईल की नेमकं समुद्राला प्रभू रामचंद्रांना काय सुचवायचंय. बघा, आपण एखाद्या गायनाच्या कार्यक्रमाला जातो. गायनाचा कार्यक्रम सुरू होण्याच्या आधी तब्बलजी आपले दोन हे तबल्याचे डग आणि तबला समोर ठेवल्यानंतर आपल्या पिशवीतून एक स्टीलची हातोडी काढतो बघा बाहेर छोटीशी, आणि त्याच्या आधाराने डग्याच्या तबल्याच्या खुंट्या आवळायला सुरुवात करतो. काय होतं त्याने?
ते चामडं आवळलं जातं. चामडं जसं जसं आवळलं जातं तसं त्याच्यावरती तो आपली बोटं आपटून त्याचा आवाज बघू लागतो. आणि जेव्हा तो आवाज त्याच्या कानाला अत्यंत मधुर वाटतो तोपर्यंत त्या खिट्ट्यांना तो ठोकत राहतो, त्या चामड्याला तो ताणत राहतो. त्यामुळे एखाद्या या वाद्याला जोपर्यंत आपण नीट पद्धतीने स्वरामध्ये लावून घेत नाही तोपर्यंत ते वाद्य नीट आवाज करू शकत नाही. आता तुम्ही याला ताडण म्हणणार का? आता तुम्ही या ढोलाला ही शिक्षा दिली म्हणणार का? बघा, भगवंताची देखील कृपा ही कित्येकदा कठोर कृपा असते, परंतु या कठोरतेमधून येणारा परिणाम हा अत्यंत मधुर असतो. त्यामुळे एखाद्या ढोलाला अशा पद्धतीने हातोडीने मारून आपल्याला असं वाटतंय की त्याला शिक्षा दिली जाते, परंतु ती शिक्षा नाही, त्यामधून निर्माण होणारं मधुर संगीत हे अनेकांच्या हृदयाला प्रसन्न करणारं ठरतं. जी गोष्ट ढोलाची आहे तीच गोष्ट गंवार व्यक्तीची देखील आहे, अडाणी माणसाची आहे. त्याला देखील प्रत्येक गोष्ट ही शिकवावी लागते. आपण देखील बघतो मला आमची फॅक्टरी पहिल्यांदा जेव्हा आम्ही बनवली होती तेव्हा मला आठवतं की वर्कर्ससाठी आम्ही टॉयलेट बनवल्या आणि त्यावेळेला उत्साहामध्ये वर्कर टॉयलेटमध्ये देखील आम्ही कमोड लावला होता. आणि माझ्याकडं बरेचसे भारताच्या वेगवेगळ्या भागातून खेड्यापाड्यातून जे शहरामध्ये कधी विशेष राहिले नव्हती अशी मुलं देखील यायची आणि त्यांना या कमोड नावाच्या गोष्टीचं एवढं विलक्षण अप्रूप वाटायचं की त्याच्या व्यापार करण्याच्या, त्याचा वापर करण्याच्या गोष्टी फार लांबच्या राहिल्या. त्याच्याकडे बघण्यासाठी देखील बऱ्याचदा तिथं गर्दी व्हायची. मग अशा व्यक्तींच्या या न्यूनतेवरती आपण हसावं का त्यांना आपण थोडंसं शिक्षित करावं? या शिक्षित करण्याच्या प्रसंगामध्ये जर आपल्याला कधी कधी जसं वर्गामध्ये आपल्याला आपले मास्तर दोन खडे शब्द बोलून देखील सांगत असतात, यामध्ये कोणाचं कल्याण व्हावं, कोणाला शिस्त लागावी अशी इच्छा आहे. लहानपणी आपल्याला वर्गाच्या बाहेर बऱ्याचदा अंगठे पकडून उभं राहायला लावायचे, आठवतं ना? या गोष्टीला आपण ताडण म्हणणार का या शिक्षेमधून मुलाचं भलं म्हणणार? हे जसं आपल्याला या सर्व गोष्टींच्याकडे पाहण्याच्या दृष्टिकोनातून कळतं की ते सगळं आपल्या परमहिताचंच होतं, त्याप्रमाणे एखाद्या अडाण्याला काय किंवा एखाद्या शूद्राला देखील काय, जो संस्कारहीन आहे. शूद्र याचा अर्थ इथं तुम्ही कुठल्याही पद्धतीच्या जातीच्या आधाराने व्यक्तीला समजू नका. शूद्र म्हणजे संस्कारहीन, ज्याला कुठल्याही प्रकारचे संस्कार नाहीत. घरामध्ये भगवंताला प्रसाद दाखवून, नैवेद्य दाखवून आपण तो प्रसाद ग्रहण करावा, ही जर शिक्षा नसेल तर घरामध्ये व्यक्तीला देखील आपण शूद्र समजावं. ज्याला संध्याकाळी घरामध्ये देवासमोर दिवा लावता येत नाही, ज्याच्या घराच्या समोर तुळशी नाही, ही व्यक्ती कुठल्याही उच्च वर्णातली जरी असली तरी देखील ती शूद्र समजावी. अशा संस्कारहीन व्यक्तींना देखील जर आपल्याला संस्कारित करायचं असेल तर त्याला देखील प्रत्येक वेळेला गोड बोलूनच सर्व गोष्टी सांगता येतील असं नाही. तिथं बऱ्याचदा आपल्याला काही शिक्षेच्या गोष्टी देखील कराव्या लागतात. त्यामुळं गंवार काय, शूद्र काय यांच्यासाठी शिक्षा ही योग्य आहे, परंतु ती त्यांच्या कल्याणासाठी आहे. बघा, पशुला देखील त्याचं पशुत्व विसरण्यासाठी, त्याला या मानवांच्या बरोबर राहण्यासाठी एक अनुकूल असं प्रशिक्षण द्यावं लागतं. आणि जेव्हा तो प्रशिक्षण प्राप्त करतो त्यानंतर कोणाची वाहवा होते? एखाद्याच्या घरामध्ये असलेला पोपट जेव्हा अत्यंत उत्तम असं आपल्याला आवाज करून दाखवतो, कोणाचं तरी नाव घेऊन दाखवतो, एखादं मोठंच्या मोठं वाक्य बोलून दाखवतो, हे सगळं जेव्हा आपण ऐकतो तेव्हा आपण त्या पोपटाची केवढी तारीफ करतो. परंतु हे त्या पोपटाला शिकवण्यासाठी त्याचा जो कोणी शिक्षक आहे त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या क्लुप्त्या वापराव्या लागतात. हातामध्ये कधी हरभऱ्याची डाळ घेऊन बसावी लागेल, कधी एखादी मिरची घेऊन बसावी लागेल, एखादा पेरू घेऊन बसावं लागेल, त्याला वेगवेगळ्या पद्धतीने प्रलोभित करावं लागेल. आणि जर त्याने ऐकलं नाही तर या गोष्टी त्याच्यापासून काढून घेण्याचं देखील त्याला कष्ट द्यावे लागतील. कदाचित एखाद दिवस उपवाशी देखील ठेवावं लागेल. या सगळ्या गोष्टींच्या आधाराने
त्या पोपटाला तयार करताना त्याच्या शिक्षकाला देखील किती घाम गाळावा लागतो. आणि मग आता जो शेवटचा प्रश्न आहे की त्यामध्ये गोस्वामीजींनी स्त्रीला देखील का घेतलं बरं? बघा, आपल्याकडं मुलगी विवाह झाल्याच्या नंतर सासरी जाते. इतक्या दिवस जी मुलगी आई वडिलांच्या छत्रछायेखाली होती, जिला कुठल्याही प्रकारची जबाबदारी थेट पडली नव्हती, अशी मुलगी आपल्या नवऱ्याच्या विश्वासावर सासरी पदार्पण करते, जिथं संपूर्ण वेगळी संस्कृती आहे, वेगवेगळी लोक आहेत, प्रत्येकाच्या चवी वेगवेगळ्या आहेत, आवडी वेगवेगळ्या आहेत. अशा या सर्व व्यक्तित्वांच्या बरोबर सामावून घेण्यासाठी आलेल्या स्त्रीला देखील काही प्रशिक्षण द्यावं लागतं. बघा, आजच्या काळामध्ये आपण बघतो की लग्न झाल्या झाल्या दोघांना वेगळं राहायचं असतं. कोणाचंही त्यांना आपल्या घरामध्ये वावर देखील खपत नाही. हे ठीक आहे, गरजेचं आहे आजच्या काळामध्ये, मुलांसाठी अत्यंत स्वाभाविक. परंतु एक लक्षात घ्या, आपल्या घरामध्ये जे ज्येष्ठ आहेत त्यांच्याकडून निदान या घराचे संस्कार काय आहेत, या घराचं शील काय आहे, हे तरी आलेल्या मुलींनी समजून घेणं गरजेचं आहे. अन्यथा ती आपल्या मुलांना काय देणार? कधी आपण विचार करतो का की जर आपल्या आईवडिलांनी आपल्यावरती संस्कार केले नाहीत आणि त्यामुळं आपण जर मुक्त विचाराचे झालो, तर उद्या अशाच मुक्त विचाराच्या मुलांना आपण स्वीकारू शकणार आहोत का? आणि बऱ्याचदा याचं उत्तर नकारार्थी येतं. आपण देखील आपल्या मुलांना सांगतो, नाही बाबा, आमच्या आई वडिलांनी आम्हाला असे संस्कार केले नाहीत. म्हणजे आपण देखील आपल्या घरात मुलांना संस्कार करण्यासाठी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या वचनांना उच्चारतोच ना. मग इथं तर ही बाहेरून आलेली मुलगी या नवीन घरामधल्या सर्व संस्कारांना शिकण्यासाठी तिला सासूच्या हाताखाली राहावं लागतं, तिला आपल्या थोरल्या जाऊच्या हाताखाली राहावं लागतं, घरातल्या ज्येष्ठांच्याकडून तिला मार्गदर्शन घ्यावं लागतं. आणि हे मार्गदर्शन घेताना ही एक प्रकारे शिक्षाच आहे. शिक्षा याचा अर्थ केवळ तुम्ही कुठलं तरी देहदंडन अशा रीतीने त्याचा वापर करू नका. शिक्षा याचा अर्थ प्रशिक्षण. त्या प्रशिक्षणामधून ती स्त्री घडत जाते. ती त्या घराची ती परंपरा अत्यंत निबूतेने पुढे नेऊ शकते. आपल्या मुलाबाळांना देखील ती संस्कारित करू शकते. आपल्या या घरामध्ये असलेले रीतिरिवाज समजून घेऊ शकते. त्यामध्ये झालेल्या चुकांच्या निमित्ताने तिला देखील कदाचित 2 शब्द ऐकावे लागतात. परंतु या सर्व गोष्टींमधून जर सासूचं आणि समस्त सासरच्या मंडळींचं जर हेतू शुद्ध असेल, तर ही शिक्षा राहत नाही, ही तिच्यासाठी एक अनुभवाची मोठी शिदोरी ठरते. त्यामुळे या 5 व्यक्तित्वांनाच गोस्वामीजींनी आपल्या समोर ठेवलं. स्त्रीबरोबर पुरुषाला देखील ठेवायला पाहिजे होतं, काही वादच नाही. परंतु तो मुलगा लहानपणापासूनच आपल्या आई वडिलांच्या छत्राखाली आहे आणि अशा या मुलाला देखील या घरातले संस्कार आपल्या आलेल्या पत्नीच्या बरोबर शिकावे लागतात, समजून घ्यावे लागतात. परंतु यामध्ये कुटुंब व्यवस्था संस्कारित करण्याची प्रमुख जबाबदारी स्त्रीकडे असल्यामुळं गोस्वामीजींनी इथं केवळ स्त्रीचा उल्लेख केला. त्यामुळे या सर्व 5 तत्वांच्या आधाराने गोस्वामीजी आम्हाला या कठोर कृपेच्या आधाराने निर्माण होणारं माधुर्य सांगताय. सज्जनो, का आपण गोस्वामीजींवरती अकारण दोषारोपण करतो? अशा या संतांच्या साहित्याला आपण नीट पहिले समजून घ्यावं, त्यांना नेमकं काय सांगायचंय त्याचा मतितार्थ जाणून घ्यावा आणि तत्पश्चात जर आपल्याला त्यामध्ये जर काही नीट समजत नसेल, तर कुठल्या तरी संताजवळ जावं, कुठल्या तरी मानस मर्मज्ञाजवळ जावं, त्याच्याकडून त्याचे अर्थ समजून घ्यावेत आणि त्या अर्थांच्या आधाराने आपलं समाधान करावं. परंतु थेट चिकलफेक करून आपण संताला अपमानित करू नये. असं हे गोस्वामीजींचं विलक्षण सूत्र ते आपल्याला ढोल गवार सूद्र पसुनारी सकल ताडना के अधिकारी अशा पद्धतीने आपल्याला सांगतायत. आता प्रभू रामचंद्रांच्या जवळ हा समुद्र शरण आलाय. प्रभूंना तो म्हणतो की प्रभू प्रताप मैं जाब सुखाई उतरही कटकुन मोरी बढाई. प्रभू, आपल्याला अशक्य काय आहे?
आपण एक बाण माझ्यावरती माराल, त्या क्षणी मी सुकून जाईन आणि समस्त हे वानरदळ, अस्वल दळ सहजपणे लंकेवरती कूच करू शकेल. परंतु यामध्ये माझं कुठलंही महत्व राहणार नाही. किंबहुना मला माझ्या महतीसाठी काही नकोच आहे, कारण समस्त वेद शास्त्र सर्वजण सांगतात की प्रभु आज्ञा अपेल श्रुती गाई, करौ सो बेगिजो तुम ही सोहाई. त्यामुळे तुम्ही तेच करा जे तुम्हाला मनाला अनुकूल वाटतं. आपण माझे स्वामी आहात. अशा पद्धतीने समुद्राने प्रभू रामचंद्रांना स्वातंत्र्य दिलं. तुम्हाला बाण चालवावा असा वाटला, बाण चालवावा. तुम्हाला अजूनही कुठला मार्ग माझ्यासाठी योग्य वाटत असेल तर तो मार्ग आपण माझ्यावरती अवलंबवा. मी तुमचा दास आहे. जे तुम्ही सांगाल ते माझ्यासाठी योग्य आहे. प्रभू रामचंद्रांनी अशा रीतीने या समुद्राची शरणागती पाहिली. त्याचा जरी स्वभाव जड असला तरी त्या जड स्वभावाच्या अंतरंगामध्ये दडलेलं एक अत्यंत निरागस मूल देखील प्रभू रामचंद्रांना जाणवलं. आणि त्यामुळे प्रभू रामचंद्र स्मित हास्य करत समुद्राला म्हणतात, सुनत बिनीत बचन अति कह कृपाल मुसुकाई, जेही विधी उतरे कपिकटकू तातसो कहू उपाई. समुद्राची ही अत्यंत दीन विनीत वचनं ऐकल्यानंतर प्रभू रामचंद्र स्मित हास्य करत त्याला म्हणतात की मला केवळ एकच गोष्ट सांग की ज्या आधाराने हे माझं वानर आणि अस्वल दळ लंकेच्या दिशेने तुला पार करून पोहोचू शकेल. आता समुद्र प्रभू रामचंद्रांना जो उपाय सांगणार आहे, सज्जन हो, त्या अंतिम दोह्याचं चिंतन आपण उद्याच्या कथा विभागापासून करूयात. जानकी जीवन स्मरण जय जय राम.